अयोध्येतील राम मंदिरामध्ये झालेल्या दानातल्या चोरी प्रकरणामध्ये जनजागृती करण्यासाठी आज उद्धव ठाकरे नागपूरच्या याच रामनगर परिसरातल्या राम मंदिरामध्ये राम रक्षा पठण करून जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहेत। दुपारी 4:30 वाजता याच मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून राम रक्षा पठण केलं जाईल आणि त्यासाठी आता राम मंदिराची आणि या परिसराची जी आहे ती सजावट सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण सुरुवातीला रामरक्षा पठणानंतर उद्धव ठाकरे मंदिराच्या बाहेर असलेल्या याच मुख्य रस्त्यावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे। खरं तर नागपूर हे भाजपचं आणि संघाचं गड म्हणून पाहिलं जातं, ज्या ठिकाणी हे रामरक्षा पठण होणार आहे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापासूनच्या जवळचा भाग आहे आणि संघ कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांना स्वतः संजय राऊत यांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देखील दिलेलं आहे। त्यामुळे या रामरक्षा पठणानंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या भूमिकेकडे जे आहे ते राज्याचं लक्ष लागलेलं आहे। राम मंदिरामध्ये आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणाच्या निमित्तानं फुलांची जी आहे ती आकर्षक सजावट केली जात आहे। इतकंच नाही तर परिसरामध्ये देखील सर्वत्र भगव्या रंगाची जी आहे ती झेंडे असतील, तोरण असेल यांची सजावट केली जाते आणि ठिकठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचे मोठाले कटआउट्स देखील लावण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं आहे की गेले 3-4 दिवस उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील किंवा अंबादास दानवे असतील हे नागपूरमध्ये ठिया मांडून आहेत आणि नागपूर जिल्ह्यासह विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये भेटी देऊन मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी उपस्थित राहावं असं नियोजन जे आहे ते शिवसेनेकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज दुपारी 4:30 वाजता ज्यावेळी उद्धव ठाकरे इथं रामरक्षा पठण करतील आणि त्यानंतर जनतेला संबोधित करतील त्यावेळी नेमकं त्यांचा कटाक्ष कुणाकडे असणार आहे आणि काय ते नेमकं बोलतील याकडं राजकीय आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचं लक्ष लागलेलं आहे। उदय चिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।